नमस्कार शेतकरी बंधूंनो, 89 मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे कोथाळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील शिवारात. नुकतंच भारतातून बांगलादेशला कांदा निर्यातीची बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरल्यामुळे सध्या खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आज या ठिकाणी आपण येथील शेतकरी पवार यांच्यासोबत याबद्दल बातचीत करणार आहे. नमस्कार शेतकरी राजे. नमस्कार. काय आपलं नाव? विठ्ठल नारायण पवार, मुक्काम पोस्ट कोथाळे, तालुका मोहोळ. हं. काय कांदा काढणीला तुम्ही सुरुवात केलेली आहे, हं. काय बाजारभाव वाढलेत का? काय काय असेल ते भाव वाढलेत का काय म्हणलं? 2000 पर्यंत आहे मार्केट. हं. आता मुलगा म्हणतो होता 3200 रुपये कुठं लासलगावला. काय आपलं असेल ते झालं. हा, तुम्हाला काय का सध्या कांदा निर्यातीबद्दल काय विशेष बातमी काय समजले? नाही काय नाही. हा, नाही काय मुलगा म्हणत होता. नाही काय नाही. बरं, काय कांद्याचं काय एकरी ॲव्हरेज एकरी आवडीच काय तुम्हाला यावर्षी? गहाण आहे, कांदा गहाण आहे. किती कांदा केला होता यावर्षी? 2.5 एकर. बर, कुठला वाण आहे हा? हे पंचायत कुठला? पंचगंगा एक्सपोर्ट. एक्सपोर्ट. बरं, एकूण यावर्षी किती 2.5 एकर केला होता? 2.5 एकरातला 2.25 एकर उठवून टाकला नासल्यामुळे. खराब झाला अति पावसानं. खराब झाला. बरं, आता हाही कांदा सुद्धा तुम्हाला यातलं म्हणजे 20% नसलेला आहे. हायात बी 20% नसलाय. हं. बर, साईज पण कमी आली या बऱ्यानं. पावसामुळे, हा, अति पावसामुळे. काय रोगराई आली होती काय? रोग येणार की पावसामुळे. काय रोग आले होते यावर्षी? काय रोग म्हणजे काय हे होते, नाचतंय हा? कांदा नाचत. बुरशी. बुरशी, पाती वगैरे करपलेत. करपा बुरशी. काय करप्याला काय तुम्ही फवारणी केली की नाही? नाही केली. हा. काय उपयोग झाला. M45 हं. 22 10 म्हणजे किती फवारणी केल्या? म्हणजे 5 फवारणी केल्या. मग त्यामध्ये काय कांद्यामध्ये काय फरक पडला का काय? थोडा बहुत 25%. हा, त्याच्यामुळे थोडाफार हाती आलाय. आता ह्या कांद्याला काय ॲव्हरेज म्हणजे एकरी किती पडेल असं काय वाटतं? सांगता येणार नाही. हा, हा? नाही काय सांगता येत नाही. राम राम शेतकरी राजे. राम राम. काय आपलं नाव? माझं नाव स्वप्नील पवार. बर, काय कांदा काढणीला सुरुवात केली आहे? कांदा आता कांद्याचा काढण्याचा मार्ग निघाला, त्यामुळे हंगाम कांदा- चालू झालाय तुमचा? हंगाम चालू झाला. हा, हं. काय कांद्याचे भाव वाढलेत का काय? भाव आहे की 2-2.5 हजार रुपये आहे. चांगला भाव, चांगला कांद्याला भाव आहे चांगला. हं, काय निर्यात वगैरे काय बांगलादेशला चालू झाली त्या संदर्भात काय तुम्हाला बातमी कळली? बातमी म्हणजे युट्यूबला आलतंय 15,000 टन काय तर कांदा निर्यात केले काय असं रोज का बातमी. कसं? हा, रोज. काय ते एवढं माहित नाही, कल्पना नाही एवढी. बरं, काय अजून कांद्याच्या दराबद्दल काय तुम्हाला माहिती भेटली? कांद्याचा दर वाढाव, शेतकऱ्याला चांगला पैसा व्हावा अशीच अपेक्षा नाही, आहे. आज काय दिवसभरात कांद्याची खबर लागली का तुम्हाला? काय कमीत कमी म्हणते ते काय जण सोलापूर बाजार समिती 2-2.5 हजार रुपये झालंय मार्केट असं म्हणते. मगाशी तुम्ही म्हणला लासलगावला काय लासलगावला मार्केट वाढलंय म्हणते ती. काय आपल्या पण पण एवढी नेमकं कल्पना किती? नाही. नेमकं किती समजली बातमी? 2,500-3,000ची लेवल आहे म्हणते ती अशी. हम्म. सध्या म्हणजे तुमच्या गावात काय कांदा काढणीला हंगाम म्हणजे चालू झाले का? हा, चालू झाले. यावर्षी ॲव्हरेज किती पडेल मग? आवडे आता एकरी काय 60-70 पिशव्या निघतेल्या. बस. किती एकर केला होता? 2 एकर होता कांदा, 1 एकर गेला पावसामुळं. आता 1 एकर जाय एवढा. यावर्षी कांद्याची शेती तोट्यात आहे का फायद्यात आहे? मग तोट्यातच आहे, पावसानं भरपूर नुकसान झाले. काय नुकसान भरपाई मिळाली का? नुकसान भरपाई भेटले. किती भेटली तरी एकरी? एकरी काय मला पण एवढी कल्पना नाही, वडिलांना माहिती आहे. बरं. तर हे होते स्वप्नील पवार. आज आपण 89 सोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तर शेतकरी मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या खरीप कांदा काढणीला सुरुवात झाली असून आज सहज जात असताना हा एक व्हिडिओ घेतलेला आहे. एकूणच सध्या बांगलादेशला कांद्याला निर्यात चालू झाल्यामुळं शेतकऱ्याला भाववाढीची आशा लागलेली आहे. नमस्कार.